विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर्स तलगरे। आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज पूर्व भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडून कुटुंबे उघड्यावर आली आहेत। वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने नागरिकांसह शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले असून तातडीने मदतीची मागणी करण्यात येत आहे। मिरज पूर्व भागात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत एरंडोली, आरग तसेच परिसरातील अनेक गावांना तडाखा दिला। वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने अनेक ठिकाणी घरांचे नुकसान झाले तर उभ्या पिकांवरही मोठा परिणाम झाला आहे। अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने चिंता व्यक्त होत आहे। एरंडोली तालुका मिरज येथील राजाराम पाटील व गणेश पाटील यांच्या राहत्या घरावरील पत्रे वाऱ्याच्या जोरात उडून गेल्याने घराचे मोठे नुकसान झाले आहे। वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की पत्रे थेट शेजारच्या रानात जाऊन पडली। या घटनेमुळे संबंधित कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आले असून त्यांच्या राहण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। याशिवाय काही ठिकाणी जनावरांनाही दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे। या नुकसानाची माहिती मिळताच जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास सभापती स्नेहल उमेश मोरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। पावसातच त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला। यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याच्या सूचना दिल्या। शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन देतानाच त्यांनी वैयक्तिक स्तरावरही या कुटुंबांना मदत करणार असल्याची घोषणा केली। दरम्यान अवकाळी पावसामुळे पूर्व भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे। नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर दिलासा मिळावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। नाव गणेश शंकर पाटील, राहणार एरंडोली, खंडरोली रस्ता। तर अशा पद्धतीने आज पावसाचा इतका जोर होता की वारं इतकं चालू होते की घराचं पत्र सकट राहिलं नाही। घर असं पडलेलं आहे की आम्ही सध्या उघड्यावर आलेलं आहे। तर जनावरांचा कडबा असू दे, जनावर असू दे, उघड्यावर आलेलं आहे। सगळं पत्र उडून गेलेलं आहे। जनावरांचा असू दे, नंतर जनावरांना इजा थोडीफार झालेली आहे। जे कडबा असतो तो कडबा पूर्णपणे उडून गेलेला आहे। जनावरांचा चारा तर आमचा आसरा डोक्याच्या वर राहिला नाही, आसरा पूर्णपणे गेलेला आहे। तर आम्हाला या तातडीनं मदत मिळावी यासाठी शासनाला आमची विनंती आहे की लवकरात लवकर मदत मिळावी। आज झालेल्या वादळी वाऱ्यामुळे आज एरंडोली खंडेराजुरी रोडवरील पाटील वस्ती येथे गणेश पाटील व राजाराम पाटील यांच्या दोघांचीही घरे अक्षरशः पडलेली आहेत आणि त्यांचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे। आणि ही बातमी आम्हाला समजल्या आम्ही घटनास्थळी धावून आलो आहोत आणि त्यांची पाहणी केली असता अक्षरशः त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत, जनावरांनाही दुखापत झालेली आहे। आणि आम्ही ही माहिती तहसीलदार मॅडमांना दिलेली आहे आणि उद्या ते येऊन पाहणी करणार आहेत। आणि शासनालाही माझी मागणी आहे की या दोन्ही कुटुंबांना लवकरात लवकर मदत जाहीर करावी। आणि शासनाची मदत देखील होईलच, पण मी देखील स्वखर्चाने मला होईल तेवढी मी मदत त्यांना करणार आहे।